धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा TDR घोटाळा आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। तर संपूर्ण मुंबईच अदानीच्या घशामध्ये घालण्याचा कट आहे असं ठाकरे म्हणाले। सरकार का पाडलं हे आता लक्षात आलं असेल अशी टीका देखील त्यांनी केली आहे। जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या घशात, ती सुद्धा जाणार गुजरातला। मग काय मुंबईसाठी मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची। कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, हा जगातला सगळ्यात मोठा TDR भ्रष्टाचार आहे। जे आज संजय राऊत बोललेत, हा जगातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा आहे। तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटले ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या। मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात। महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते। कुठे चौकशी? रस्त्याचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, यानी तुम्ही कुठले ते मशीन त्याचे घोटाळे, सगळे घोटाळे घोटाळे। सेबी समोर आहे, हो आहे ना, तो बरोबर, हे सेबी समोरच आहे, पण सेबीमध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात, त्यांनी चौकशी केली पाहिजे। हा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय। जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय। हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा, हिम्मत असेल तर करून दाखवा, का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात। कारण संपूर्ण सबकुच अदानी, धारावी अदानीकडे, मला तर कळलं की देवनाथ सुद्धा अदानीकडे देत आहेत। ती 350 एकर जमीन, ही 650 एकर जमीन। एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे, मोतीलाल नगर दिलेला आहे, नवीन विमानतळ दिलेला आहे, मिठागर पण आता, हो मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे, रेक्लेमेशन अदानी, आदर्शनगर अदानी, अभ्युदयनगर अदानी। म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सूटबूट की सरकार है, सूट त्यांना आणि बूट आम्हाला, हे असं नाही चालणार। जर आमच्या मध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवून देईल, कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात। आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं। ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल, आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत, पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं, मग ते 92-93 सालच्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, काही असेल, करोना होता, तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक, सर्व पक्ष माझ्यासोबत असतात। पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय। तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके, खोके सरकार, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके, कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे। बरं, यांचा डाव लक्षात घ्या। आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठागरात टाकणार, अजूनही मिठागराचा निर्णय झालेला नाही, पण मिठागरामध्ये टाकणार म्हणजे कळत न कळत मग ती जागा सुद्धा 99 वर्षाच्या लीजने अदानीला देणार, इथली लोक उचलणार, तिकडे टाकणार। आतापर्यंत फक्त 50-55 हजार पात्र आहेत, लाखाच्या वरती अपात्र ठरवलेत अजून। म्हणजे इथली उचलणार, मिठागरात टाकणार, पुन्हा मिठागराचा पुनर्विकास, म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला। म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे, तुम्ही अख्खा मिठागर टाकताय, मग सगळं अदानीला देऊन टाकताय। बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे? 300 फूट घर, 350 फूट घर, का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे, 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।